आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिटल्या हा काय कर ना फोन. हा हा करते. आलेच मी. विक्रांत, अरे तू सगळ्यांना आमंत्रण दिली होतीस ना? हो बाबा. का? हे वासंतीताई कुठे दिसत नाहीयेत. त्या पण निघाल्यात का जरा बघा. नाही, त्या येणारच होत्या पण त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे नाही येणार आहेत त्या. का? काही सिरियस आहे का? नाही, आराम केला की बरं वाटेल. बर. काय विक्रांत, झाली का तयारी? अरे निखिल, बाबा याला ओळखता? अरे म्हणजे काय, हा रमाकांत मयेकरांचा जावई आहे की. फक्त रमाकांत मयेकरांचा जावई नाही, माझा मित्र पण आहे तो. आणि या बिझनेस मध्ये खूप मोठा वाटा आहे बाबा त्याचा. अरे तो कसं काय? अहो, ही जागा त्यानेच मिळवून दिली आहे मला. काय सांगतोस काय? हा. अरे वा, खरंच चांगलं काम केलंस निखिल. थँक्यू. काका प्लीज तुम्ही थँक्यू म्हणू नका. विक्रांतने ऑलरेडी माझ्यासाठी खूप काही केलंय. हॅलो हॅलो ताई. हा बोल सुचित्रा. ताई अगं कुठेस तू? सगळेजण तुझी वाट बघतायत. तुम्ही तयारी करायला घ्या, मी येतेच. अगं सगळी तयारी झालीये, फक्त तू यायची बाकी. बरं मी निघतीये, येते मी. बरं ताई ऐक ना, तू जयंत सरांना सॉरी म्हणालीस ना ग? नाही अजून, उद्या बोलेन मी त्यांच्याशी. ताई अगं मी सुचित्रा, उद्या बोलेन म्हंटल ना. बरं ठीक आहे, पण तू लवकर ये. ठेव तू फोन, पोचते मी. बाय. अरे वाळूवर घसरून एका तरुणाचा ऍक्सिडेंट, पाय फ्रॅक्चर. कुणाल म्हात्रे काय घेतल्यामध्ये ना 2 पेट मारून काय करतात हे लोक. व्यवस्थित गाडी चालवू नको. आजकाल पेपरात ना पहिल्यासारखे बातम्याच रवले. बाबा तुम्ही पेपर का वाचत बसलाय? मी तुमच्यासाठी एक गरमागरम न्यूज आणली. तर तू थकलस ना, तो आधी थंड हो आणि मग काय ते न्यूज सांग. ते लागा ना, ही न्यूज मी तुम्हाला सांगितली ना, तुम्ही पण थंडगार व्हा. हो म्हणजे काय न्यूज आहे सांग बघू. विक्रांत देसाईला घरातून बाहेर काढले. काय सांगतोस का? हो मग, फक्त घरातून नाही, प्रॉपर्टी मधून, बिझनेस मधून, सगळ्या गोष्टीतून बाहेर काढले. असं झालं काय? अहो फक्त एवढंच नाही, तो विक्रांत देसाई एक रात्र रस्त्यावरती पण राहिलाय. अरे 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 अरे, वाईट झालं रे, वाईट झालं. हे ऐका ना, माका खूप वाईट वाटला शिरला का ना. ओ बाबा, वाईट वाटण्यासारखं तर पुढे. हो, तो विक्रांत देसाई आता चाळीतल्या एका छोट्याशा खोलीमध्ये राहतोय. हे सगळं खरं? हो मग, हे सगळं माका माहिती आहे. त्या पेपरातल्या शेअर न्यूज सारखे असले न्यूज देऊ नको शिरला का ना. काय तुम्हाला सगळं माहिती? म्हणजे काय? अरे जगाच्या 2 पावला पुढे असता हो रमाकांत मयेकर, शिरला का ना. मग आता तुम्हाला हे पण माहिती असेल, त्या विक्रांतने चहाचं दुकान टाकायचं ठरवलंय. काय सांगतोस का? त्या विक्रांतने चहाचं दुकान टाकायचं ठरवलंय. परत तास बोला नको, वेगळा काहीतरी बोल ना. ह्यात तू का सांगितलं कोणी? अहो कोणी काय सांगितलं? त्याच्या दुकानाच्या पुढे सोसायटी आहे, तिथे माझा मित्र राहतो, त्याने सांगितलं. कमाला, विक्रांत चहाचं दुकान टाकताना माका कसा नाही कळला? काय कारण दुकान अजून सुरू नाही झालं ना, आज उद्घाटन आहे दुकानाचं. तू का कसं काय माहित? कारण डेकोरेशनचं काम सुरू होतंय. ही गोष्ट माका माहित नाही म्हणजे विक्रांतच्या आवश्यक पण माहित नसतली. रमाकांत मयेकर ह्या गोष्टीचो बॉम्ब म्हणून वापर करू. आता असो अटॅक होयो ना की विक्रांतचं दुकान त्याच्यात जळून खाक झालाच म्हणून समजा. शिरला का ना. बाबा एकटेच काय असतंय, मला पण सांगा जोक काय झालाय. सांगतोय ना, एकटो हसतोय कारण आपणाक आता फुकटचो तमाशा बघूक मिळतलो. शिरला का ना.
त्या विक्रांतच्या दुकानाचं लोकेशन आहे तुझ्याकडे? हो आहे ना, काय टाक ना. हा. बाबा सेंड केलं. हा हा. मला माफ करा, मी माझ्या बाहेरच्या सुखाच्या आडवे आले. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मला माहितीये तुम्हाला पण वाईट वाटत असेल, पण एक आई म्हणून माझा नाईलाज आहे हो. मी माझ्या बाहेरच्या सुखासाठीच करते हे, कळतंय मला. माझ्या या निर्णयामुळे विक्रांतला खूप त्रास होतोय, पण मला खात्री आहे दोघं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाहीत. दोघंही स्वतःला सिद्ध करून दाखवतील. मला आता कुणाशीही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे बापरे, वातावरण एकदम तापलेलं दिसतं. काही महत्वाचं असेल तर बोला. महत्वाचा, अति महत्वाचा चिरला का ना. ठीक आहे ठीक आहे, तुमका बोलायची इच्छाच नसा तर मी ठेवतोय फोन. काय ते पटकन बोला. पटकन तुम्ही पटकन निघा. म्हणजे तुमका एक लोकेशन पाठवतोय, ताबडतोब त्या लोकेशन वरती पोहोचा. शिरला का ना. काय तिकडे सरप्राईज. म्हणजे तुम्ही लोकेशन वर पोहोचल्यानंतर तुमका सगळं कळतं ना. शिरला का ना. बरं ठेव फोन, ठेवतोय. हा विक्रांत, स्टॉल बाकी परफेक्ट लागलाय. आवडलं ना तुम्हाला? हो म्हणजे काय, मला जसं बघून आनंद झाला ना, तशी आई पण आली असती तर बरं झालं असतं. अरे बापरे, ती नाही आली तेच बरं झालं. बाबा, तुम्ही आईला याबद्दल सांगितलंय ना? नाही नाही, म्हणजे मी तिला सांगणारच होतो, पण म्हटलं तिला आवडेल ना आवडेल म्हणून मीच आपला शांतपणे निघून आलो. पण कधी ना कधी तरी कळेलच ना तिला. नाही, मला वाटतं तिला आत्ता आपण नको सांगायला. पण तरी आई आली असती तर बरं झालं असतं ना. हे बघ विक्रांत, जरा समजून घे. आता आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. लेट्स एन्जॉय इट ना. पण मी मिस करतो आईला. अरे चला, वहिनी साहेबही आल्या. चला करूया सुरू. हो हो, लगेच करूया. अरे मला सुद्धा हा कार्यक्रम आटपून लगेच घरी जायचंय. उगाच तुझ्या आईला संशय नको यायला. चला चला, उद्घाटनाला सुरुवात करूया. या. दे बाबा, घ्या. बाबा पाय पडतो.
हॅलो, ओ मीनाताई खैरावला, या लवकर. हा या ठेवतोय. तर अशा प्रकारे आज विक्रांत देसाई यांच्या टी स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. एक मिनिट फक्त विक्रांत देसाईंचं नाही, आपल्या सगळ्यांच्या टी स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. कारण तुमच्या सगळ्यांमुळे हे मी करू शकलो. त्यासाठी थँक्यू. आणि स्पेशली सुचित्रा, थँक्यू. अरे विक्रांत, एक मिनिट. आता जर का तुमचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असेल, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला असेल, तर तुमच्या ब्रीद वाक्याला जागा देसाई, हो ते गरम गरम अमृततुल्य पिऊ द्या. हा बरोबर आहे काका तुमचं. मला 2 कप विक्रांत. येस, 5 मिनिट. मला इथे बोलून आता हे रमाकांतराव कुठे राहिले? आता असो गरमागरम तमाशा होतो लो की त्याच्या समोर विक्रांतचा चहा पण थंड पडतो लो. चिरला गानात विक्रांत, हा काय तमाशा आहे? हे कसले चीप धंदे सुरू आहेत विक्रांत? अरे एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहेस तू आणि काय चाललंय हे सगळं? हे असले धंदे ना या लोअर क्लास लोकांना शोभतात, आपल्याला नाही. मीना, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हे मला विचारण्यापेक्षा ना एकदा स्वतःला विचारा की मी इथे काय करतोय. काय वाह्यातपणा चालू आहे? हा काय आहे हे सगळं? देसाई अमृततुल्य व्हॉट? मीना, तू का आलीस इथे? प्लीज जा तू इथून. तुमच्या डोळ्यांसमोर सगळं घडतंय आणि तुम्ही माझा अपमान करून मलाच घालवायला बघताय. विक्रांत, अरे तुझी तरी हिम्मत कशी झाली हे सगळं करायची? हे बघ मीना, विक्रांत मोठ्या कष्टाने त्याचा बिझनेस उभा करतोय. त्याला त्याचं काम करू देत. मी असलं चीप काम त्याला बिलकुल करू देणार नाहीये. मीना, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. बस बस झालं, एक शब्द नको आता. मी आत्ताच्या आत्ता विक्रांतला माझ्या बरोबर घरी नेते. विक्रांत, घरी चल. मी नाही येणार आई.
आज माझ्या बिझनेसचा पहिला दिवस आहे. मी कुठेही नाही येणार. विक्रांत, पुरे झाली नाटकं. आई, नाटकं नाही आहेत ग. आई प्लीज समजून घ्या ग. आज तुझ्या सपोर्टची गरज आहे मला. या गाडीवरच्या चीप बिझनेस साठी मी तुला सपोर्ट करू? आई, सुरुवात लहान गोष्टीनेच होते ना ग. ही सुरुवात नाही, आयुष्याची वाट लावणं सुरू आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय गिरिजा. काकी, आता तुम्ही काहीही बोलताय. हा चित्रा, प्लीज शांत हो. तू मला का शांत करते? तू बघत नाहीयेस ना, तू तुला काही पण बोलताय. कारण एक आई म्हणून त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कळतंय तुला? कळतंय तुला मी काय म्हणते ते? अगं मग विक्रांतला हे सगळं का करायला लावलंस? तिने विक्रांतला काहीही करायला लावलेलं नाहीये काकी. सुचित्रा, प्लीज गप्प बस. तिला गप्प करून काय होणार आहे? काय होणार आहे तिला गप्प करून? त्याच्यापेक्षा तूच माझ्या विक्रांतच्या आयुष्यातून कायमची का नाही निघून जात? आई, अगं काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलले? काय चुकीचं काय बोलले मी? हिचा पायगुण वाईटच आहे. गिरीजा आहेच पांढऱ्या पायाची. बस बस झालं मीना, खूप बोललीस. आत्ताच्या आत्ता घरी जा. विक्रांतला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. काय गये, अजूनही पोट नाही भरलं तुझं? अजूनही काही बघायला शिल्लक आहे? काकू, तुम्ही मला का दोष देताय? अगं तुझ्याच मुळे तर घडतंय सगळं. बघ ना, तूच बघ. माझा विक्रांत एक मोठी आलिशान गाडी चालवायचा आणि आता ही अशी चहाची टपरी. हे बघा, मला कळतंय तुम्ही हे सगळं विक्रांतच्या प्रेमापोटी. विक्रांतच्या प्रेमापोटी नाही, तुझ्या हट्टापोटी बोलतीये मी. अगं आता तरी विक्रांतचा नाद सोड. काकू, प्लीज समजून घ्या. हे सगळं तो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करतोय. आणि अगं हे सगळं करायची गरजच नाहीये. कळत नाहीये का तुला? मीना, अगं काय तमाशा लावलायस तू? हे 4 लोक जमली आहेत. होऊ देत, होऊ देत जमा. बघू देत त्यांना, कळू देत त्यांनाही. या गिरिजाने माझ्या विक्रांतची कशी वाट लावली येते. काकू प्लीज चिडू नका ना. बस, तुझ्यामुळे घडतंय हे सगळं. फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज आमच्या घराची अब्रू अशी वेशीवर टांगली गेली. अशी नाही सोडणार मी तुला. आई प्लीज थांबव हे सगळं. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती विक्रांत. मी हेच करणं अपेक्षित आहे आई. गिरिजा माझी होणारी बायको आहे.
आणि तिचा झालेला अपमान मी सहन नाही करणार. आणि माझा अपमान होतोय त्याचं काय? तुझी ही सगळी थेरं बघून मला त्रास होतोय त्याचं काय? आई, मी खरंच नवीन बिझनेस सुरू करतोय अगं. आणि बिझनेस सुरू करायला तुला हा असला चीप धंदा सुचला? नाही नाही विक्रांत, हे सगळं तू या गिरीजाच्या नादाला लागून करतोयस. चुकीचं बोलतेस तू आई. जे मला जमतंय तेच मी करतोय. काय जादू केलीस ग तू माझ्या मुलावर? तो तुझी बाजू घेऊन बोलतोय, माझ्या विरोधात बोलतोय माझा मुलगा. आणि हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. पण हे जास्ती काळ टिकू देणार नाही. नाही तुझ्या नाकावर टिचून माझ्या मुलाला परत घरी घेऊन गेले ना, तर याद राख. बस झालं मीना.